कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यांचा राजीनामा घेतला जाईल असं बोललं जात होतं। मात्र अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांना अभय दिलंय। मात्र माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद कसं वाचलं, यामागचं कारण काय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणारे, विधिमंडळात रमी खेळणारे आणि आपल्याच सरकारला भिकारी म्हणणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद वाचलंय। खरं तर शब्दांचे पक्के असणाऱ्या अजितदादांनी कारवाई करण्याचा वादा केला होता, मात्र त्यांना पुन्हा एकदा फक्त समज देण्यात आल्यानं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। अजितदादा क्या हुआ तेरा वादा असे फलक झळकावत आणि पत्ते उधळत अनोखं आंदोलन केलं। तर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या। मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे। म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ते करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। मंगळवारपर्यंत अजितदादांनी आम्हाला शब्द दिला होता, मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि मंगळवारी निर्णय होणार कृषी मंत्र्याच्या बाबतीत असं सांगितलं होतं। परंतु अजितदादांचा शब्द हा झुटा निघाला, म्हणजे अजितदादांचा वादा झुटा निघाला आणि अजितदादा शब्दाचे पक्के नाहीत हे महाराष्ट्राला दिसून आलेलं आहे। पावसाळी अधिवेशनात माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळताना कॅमेऱ्यात कैद झालेत। त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात होती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते। मात्र असं असतानाही माणिकराव कोकाटेंना अभय का देण्यात आलं असे प्रश्न उपस्थित होत आहेत। शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेतलेला नाही, मग माणिकराव कोकाटेंचा का? राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सवाल। आधीच मुंडेंचा राजीनामा, आता कोकाटेंचा राजीनामा घेतल्यास पक्षाला फटका बसेल। माणिकराव कोकाटे मराठा चेहरा असल्यानं अभय दिल्याचं बोललं जातंय। कोकाटेंना हटवल्यास नाशिकमध्ये पुन्हा एकदा भुजबळ वरचढ ठरतील अशी शक्यता। रोहित पवारांमुळे कोकाटेंचा राजीनामा घेतला असा मेसेज जाईल। की नवीन जो एक कायदा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, फडणवीस ॲक्ट, की समज द्या आणि सोडून द्या। जसं काल काही मंत्र्यांना समज दिली आणि सोडून दिला, हा नवीन फडणवीस ॲक्ट आला आहे महाराष्ट्रात। मंत्रिमंडळातले जे अपराधी आहेत, माणिक कोकाटे असतील, शिरसाट असतील, संजय राठोड असतील, बरं अन्य कोणी असतील, ज्यांची जागा बाहेर असायला पाहिजे ते तुरुंगात आहेत, ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत। आधी वॉशिंग मशीन, मग फडणवीस ॲक्ट, की समज द्यायची आणि माफ करायचं। 22 मिनिटं असेल की 1 मिनिट असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे पत्ते खेळणं अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळं मला असं वाटतं की आणि सगळं महाराष्ट्र बेकारी आहे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्याकडून झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या संबंधामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि अजितदादा पवार यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि अशा पद्धतीनं मंत्रिमंडळाची इमेज खराब करणारी जे काही लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे असं म्हणतो। कृषी मंत्र्यांचा रमीचा खेळ हा माफीवर शमला असल्याचं बोललं जात असताना विरोधकांनी टीकेची धार आणखीन वाढवली। माणिकराव कोकाटेंच्या चौकशीचा अहवाल आला असून ते सभागृहात 18 ते 22 मिनिटं रमी खेळत होते असा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय। सीएम आणि दोन्ही डीसीएमला रिपोर्ट दिला असं आम्हाला कळतं आणि त्याच्यामध्ये असं जाणवतंय की 18 ते 22 मिनिटं जे कृषी मंत्री आहेत, एक जबाबदार पदावर असणाऱ्या एका व्यक्तीला 22 मिनिटापर्यंत रम्मी का तुम्ही त्याला पत्ते म्हणा असा खेळ तिथं खेळलेला आहे। तर सरकार त्या बाबतीत काय निर्णय घेणार हे कुठेतरी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघावं लागेल। जो काही अहवाल असेल तो लोकांसमोर जर देता आला तोही तिथं द्यावा। रोहित पवार अत्यंत बालिशपणे केवळ पुढारीपणाची वक्तव्य त्यांचे दिसत आहेत। कालच मी पुण्यात म्हणालो की अजून ते लहान आहेत, थोडं राजकीयदृष्ट्या प्रगल्भ झाल्यावर पवारसाहेबांच्या भूमिकेत गेले तर बरं होईल। परंतु त्यांनी आताच पवारसाहेबांच्या भूमिकेत गेलेत आणि कोणालाही बेताल निराधार त्या ठिकाणी बोलतायत। मला वाटतं त्या रमीच्या संदर्भात त्यांच्या पक्षप्रमुखांनी भूमिका घेतली,
माननीय देवेंद्रजींनी कडकपणे काही सूचना द्यायच्या त्या काल त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपण मोबाईलवर रमी खेळत नव्हतो असा दावा माणिकराव कोकाटेंनी केला होता. मात्र ते विधिमंडळात पत्त्यांचा गेम खेळताना अगदी स्पष्टपणे दिसतायत. कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवलाय हे सुद्धा ढळढळीतपणे दिसून येतंय. आता तर ते तब्बल 18 ते 22 मिनिटं रमी खेळत होते असं अहवालातून समोर आलंय. त्यामुळं आता तरी अजित पवार माणिकराव कोकाटेंवर कारवाई करणार का हा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.